नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आमच्या हायस्कूल शाळेचं गेट टुगेदर. 2012 साली आमची बॅच पास आऊट झाली. या गोष्टीला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. सगळेजण खूप खुश होते, कारण 14 वर्षांनी आमची पुन्हा एकदा शाळा भरली होती. आम्हाला ज्या शिक्षकांनी घडवले ते शिक्षक आणि आमचे वर्गमित्र खूप वर्षांनी एकत्र आले होते. नंतर आम्ही वर्गामध्ये गेलो. वर्गात गेल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर विघ्नेश सरांनी आमचे स्वागत केले. इयत्ता 2012 मग बाहेर बोलत होतो की सगळे 12चे चला 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 समोरचं तुमचा कॅटलॉग पण खोलून काढला. विद्यार्थी 71 होते. नाव सुद्धा शिपाई विठ्ठल नाना यांनी 2012चं कॅटलॉग शोधून काढलं. मॅडमच्या सांगण्यानुसार केटी सरांनी आमची प्रेझेंटी घेतली. अवार्निशा देठे माधवी, भांगरे आशाचंद्र, चिमटे कोणीचा विठ्ठल, डगळे कविता उत्तम, डगळे रेणुका पोपट, घुटे रेणुका विष्णू, गोडे कल्पना शैलेंद्र, खाडे अनिता केरू, कुंदे गजबाई गुजर, कुंदे लहानबाई लहू, कुंदे शोभा भगवंता, कुंदे शुभांगी दशरथ, लोहरे जनाबाई बाजीराव, साबळे सुजाता सुभाष, साबळे मीनाबाई रामदास, साबळे शीतल निवृत्ती, साबळे दीपाली पांडुरंग, साबळे रुपाली मधुकर, साबळे रोहिणी सुदाम, साबळे गीता संतू, साबळे नंदा नामदेव, साबळे सोनाबाई तुकाराम, टिपे गौराबाई लहानू, हेरे सोनाली पुनाजी, साबळे सिंधुबाई बाळू, कातोरे कुमार किसन, बोराळे जयश्री पोपट, गोलक रुपाली राजाराम, सातळे सुनील त्र्यंबक, आडाव कैलास अशोक, बांगरे बळीराम काळू, बांगरे निवृत्ती भगवान, बांगरे सचिन ज्ञानेश्वर, बांगरे सागर बाळू, चौरे राहुल तुकाराम, गोडे प्रमोद कैलास, गोडे युवराज भरत, गोडे गंगाराम नामदेव, गोडे युवराज शिवराम. केटी सरांनी सगळ्यांची प्रेझेंटी घेतल्यानंतर सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सुभाष थेरे सर यांचा सत्कार मुंबई पोलीस नितीन साबळे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर जोरजोरात टाळ्यांचा वर्षाव होत होता. त्यानंतर आम्हाला विज्ञान विषय शिकवणारे आमचे लाडके शिक्षक पेंडारी सर यांचा सत्कार BMCमध्ये कार्यरत असलेले आमचे लाडके मित्र शिवाजी खोकले यांनी केला. तसेच आमचे लाडके मित्र अमोल झनकर यांनी शाल, टोपी आणि फूल देऊन सरांचा सत्कार केला. आम्हाला PT बरोबर गणित विषय शिकवणारे आमचे लाडके सर जाधव सर यांचा सत्कार त्यांचे लाडके विद्यार्थी गंगाराम गोडे यांच्या हस्ते केला. आम्हाला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल शिकवणारे आमचे लाडके सर माननीय श्री केटी सर यांचा सत्कार त्यांचेच लाडके विद्यार्थी विजय गोविंद गारे यांच्या हस्ते शाल, फूल देऊन करण्यात आला. आमचे लाडके मित्र बबन कुंदे यांनी माननीय श्री निसरड सर यांचा टोपी, शाल आणि फूल देऊन सत्कार केला. तसेच आमचे लाडके मित्र युवराज गोडे यांनी शाल, टोपी आणि फूल देऊन सरांचा सत्कार केला. ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आमचे लाडके विलास सर यांचा सत्कार आमचे लाडके मित्र गणेश टिपे यांच्या हस्ते करण्यात आला. क्लार्क लिपिक म्हणून कार्यरत असलेले आमचे लाडके बाळू चौरे मामा यांचा सत्कार आमचे लाडके मित्र गोरख जाधव यांच्या हस्ते शाल आणि फूल देऊन करण्यात आला. शिपाई विठ्ठल नाना यांचा सत्कार अनिल कुंदे यांनी केला. कमला नेहरू हॉस्टेलचे शिक्षक बांगर सर यांचा सत्कार आमचे लाडके मित्र युवराज गोडे यांनी केला. कृष्णा साबळे सर यांचा सत्कार आमचे लाडके मित्र पप्पू साबळे यांनी केला.
चित्रकला शिकवणाऱ्या आमच्या लाडक्या फुलमाळी मॅडम यांचा सत्कार आमच्या लाडकी मैत्रीण राधिका साबळे यांनी केला. तसेच शिंदे मॅडमचाही सत्कार राधिकानेच केला. तसेच पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे, धुरा सांभाळणारे आमचे लाडके विघ्ने सर यांचा सत्कार योगेश तातळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आम्हाला बीजगणित विषय शिकवणारे सोनवणे सर यांचा सत्कार राहुल साबळे यांच्या हस्ते करण्यात आला. आम्हाला चित्रकला विषय शिकवणाऱ्या पारखे मॅडम यांचा सत्कार राधिकाच्या हस्ते करण्यात आला. नमस्कार, माझं नाव योगेश रामदास तात्रे. आपली बॅच 2012ची आहे आणि हे गेट टुगेदर ठरवताना सगळ्यांना आम्ही सांगितलं होतं बघ करायचंय, पण मग काहींचं कसं येणार आहे नाही येणार आहे तर त्याच्यात खूप असं कन्फ्युजन झालं. पण आम्ही ठरवलं आज करायचंच काही असो आणि मग ते ठरलंच. तर मी 2012 या बॅचचा 5वी ते 10वी मॉनिटर पण होतो. सगळ्यांना सूट असायची, बोलले तरी लिहित नव्हतो आणि लिहिले तरी लिहित नव्हतो. आणि मग मुली कंप्लेंट करायच्या का बाबा ते बोलतायत तुम्ही. मग सरांनी परत भाग सरांनी दुसरा मॉनिटर मुलींमधूनच निवडला. मग ते उलट व्हायचं, ते यांचे नाव लिहायचं, ते मुलांना फुल सूट होती. तर मी सध्या 3 वर्ष आलमटेक कंपनीमध्ये ऍप्लिकेशन इंजिनियर म्हणून काम केलंय. मग मी आता एक टीपी टेक म्हणून कंपनी आहे केमिकलची. त्या टीपी कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह टेक्निकल सर्व्हिस ॲज अ कॉन्क्रीट इंजिनियर म्हणून काम करतोय. आता त्या ठिकाणी 3 महिने कंप्लीट झाले. माझं नाव नितीन सुभाष साबळे. माझे सर आहेत सर आणि आमचे वर्ग शिक्षक सर. तर मी मुंबई पोलीसमध्ये सध्या. बाकी एवढं मिळून खूप बरं वाटलं. भेटलं ना, मी मला सुट्टी नव्हती, सुट्टी काढून आलो मी. म्हटलं जाऊया म्हटलं. माझं नाव प्रमोद कैलास गोळे. मला वर्ग शिक्षक भागवत सर होते आणि पेंढारी सर आम्हाला विज्ञानाला होते. पण त्यांनी एकदाच मागं आणि जाधव सर पण होते आम्हाला. माझं नाव युवराज गोडे. मी पण घरीच राहतो. आपले वडापाव गाडा चालवतो. माझं नाव अमोल संजय धनकर. मी पण शेती करतो. माझं नाव बाळू साबळे. मी आता 12वीला आपलं सध्या माझी डेअरी आहे, दूध डेअरी. डेअरीचं काम शिवाजी रामदास कोकले आणि मी सध्या BMC मध्ये कामाला आहे. सुजाता सुभाष साबळे आहे. मला वर्ग शिक्षणामध्ये भागवत सर, महिलामध्ये जातो सर, मुख्याध्यापकमध्ये तेरे सर, विद्यालयामध्ये पेंढारे सर, अर्थशास्त्रामध्ये केली सर. माझा व्यवसाय आहे शेती. जनता शाळा मोठी इथे गेलो. माझा व्यवसाय ट्रॅव्हलिंग एजन्सी. मी बस पण चालवतो आणि माझे वर्ग शिक्षक भागवत सर, आपले सातारे होते खेरे सर. सचिन ज्ञानेश्वर भांगरे. मी सध्या नाशिकला फर्निचर कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून आपलं ऑफिस फर्निचर कंपनीचं काम करतो. नमस्कार, माझं नाव राहुल ज्ञानेश्वर साबळे. तसेच आम्हाला शाळेत पाहिजे त्याप्रमाणे सरांनी भरपूर साथ केलेली होती. म्हणजे शिकवण्याच्या बाबतीत सर्व गोष्टी काही व्यवस्थित मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज आम्ही सर्व मुलं एकच जमलेले खास सरांना भेटण्यासाठी. तसेच मॅडम पण होता आम्हाला. सध्या माझा व्यवसाय शेती.
माझं नाव माधव नामदेव साबळे. मी 6वी ते 10वी याच विद्यालयात शिकलो. माझे मुख्य वर्ग शिक्षक बाबा सर होते, मुख्याध्यापक खेरे सर आणि गणिताला जाधव सर होते, भूमितीला जाधव सर, आपले चित्रकला माझं नाव गंगाराम नामदेव गोडे. मी 5वीला आम्ही इथंच शाळेत होतो, हॉस्टेलला होतो भागवत सर. आम्हाला वर्ग शिक्षक भागवत सर होते, मुख्याध्यापक सर, विज्ञान पेंडर सर होते, गणिताला जाधव सर होते. मी लेबर कॉन्ट्रॅक्टचं लायसन काढलं आहे. माझं ट्रेंडर घेतो मी नाशिकचा. मी सध्या नाशिकमध्ये जॉब करते. सानी आयसोल्ट इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये मी काम करतो. आणि आता सध्या मी एक डीजेचा सेटअप घ्यायचा आहे. 27 तारखेला मी ओपनिंग केले, प्लस डीजेचं पण मी काम करतो. आणि इथे नाशिकमध्ये क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये 3 वर्ष झाले मी जॉब करतो. त्यामुळे मला इथं येऊन माझे सर्व सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि तुम्ही सर्व माझे विद्यार्थी यांना बघून मला एक उत्साह निर्माण झाला. माझ्यात खरोखर एक एनर्जी नवीन तयार झाली की त्यावेळेस आम्ही तुम्हाला जे शिकवायचं काम केलं त्यामध्ये खरंच तुम्हाला किती आमच्याकडून जे ज्ञान मिळालं माझ्याकडनं ते मला सांगता येत नाही. पण तुम्ही जे काही मोठे झालेले आहात किंवा मोठे होत आहात ते तुम्ही तुमच्या कष्टाने मोठे होत आहेत. तुम्ही यापुढेही तुमच्या मित्रांना बरोबर घेऊन तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांशी एकोपाने राहून आणि अधिक अशा पद्धतीनं ज्ञानदान करणारे असे जे काही शिक्षक असतील, मोठे माणसं असतील यांच्याशी मिळून आपली स्वतःची प्रगती करा आणि मोठं व्हा ही मी तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. सर्व माझे विद्यार्थी नवीनच्या बॅचला काही विषय शिकवायला नव्हतं. खालचे जे वर्ग होते त्या वर्गामध्ये शिकवायला वर्ग होते. आज आपण सर्व या ठिकाणी गेट टुगेदरसाठी उपस्थित झालात. सर्वांचं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मागील सर्व ज्या आठवणी आहेत या आठवणींना तुम्ही उजाळा या ठिकाणी दिलेला आहे. मागील सर्व या आठवणी आता तुमच्या जागृत झालेल्या असतील तर इथून पुढे जे आयुष्य आहे त्या आयुष्य तुम्ही आनंदात घालवावं. तुमची सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण ना सगळ्यांनी एवढ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला आणि तुमचा आनंद तुम्ही आज जे काही सक्सेस होता ते आणि अजूनही मोठे बनवते हे सगळं ऐकून आम्हालाही अभिमान वाटतो. आणि असेच मोठे बना आणि नेहमी आम्हाला भेटायला आले तर खरंच आनंदच वाटणार. तर तुम्ही मी नसल्यामुळे मला काही फारसे परिचित नाही आहेत. तर तुम्ही जे काही या ठिकाणी पहिलं गेट टुगेदर मी बघते आहे या शाळेमध्ये तर छान प्रकारे नियोजन केलं आणि तुम्ही जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी कार्य करत आहेत तर हे बघून सगळं छान वाटलं. सर्वांचे भाषणे संपल्यानंतर सगळ्यांना वडापावचा नाश्ता देण्यात आला आणि हा नाश्ता आमच्याच वर्गातील विद्यार्थी आमचेच लाडके मित्र युवराज गोडे यांनी बनवला होता. नंतर आम्ही ग्राउंडवरती गेलो आणि फोटोज व्हिडिओज वगैरे काढल्या. कारण आमचे लाडके वर्ग शिक्षक माननीय श्री भागवत सर यांना येण्यासाठी टाईम लागणार होता. कारण त्यांचा पण त्यांच्या निनावी या शाळेवरती ध्वजारोहणाचा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू होता. सगळ्यांनी मैदानावरती जाऊन खूप एन्जॉय केला. वेगवेगळे मैदानी खेळ पण खेळले. जसं आम्हाला वाटत होतं आमची जेवणाची सुट्टी झाली आहे. सगळे एकदम आनंदाने गप्पा वगैरे मारत होते. नंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा हातात धरून गोल राऊंड करून
एकीचे बळ दाखवत सर्वांनी अशाच प्रकारे यापुढेही एकत्र राहू, एकमेकांच्या सुखदुःखात अशाच प्रकारे सामील होऊ. ए दोस्ती हम नहीं तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे अशी गर्जना दिली. आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला होता, कारण आमचे वर्ग शिक्षक म्हणजेच भागवत सर या ठिकाणी आले होते. ते आल्यानंतर पहिल्यांदा स्टेजवरती गेले, एक फोटो काढला आणि सगळ्या मित्रांना मैत्रिणींना भेटले. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही लगेच त्यांचा वर्गामध्ये जाऊन सत्कार केला. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सोनवणे सर, तसेच आयर सर आणि पारखे सर देखील आले होते. ट्रेनिंग चालू होतं. तिथं आम्हाला कळालं म्हणजे विद्यार्थी किंवा बापाच्या खांद्यावरती तेव्हा मुलाचं आरती जाते, त्यावेळेस त्याच्यासारखं वाईट भयानक दुःख नसतं. आणि आमचे विद्यार्थी जेव्हा असं कळतं त्यावेळेस भयानक वाईट वाटतं. पण आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. आपण तो कुटुंबाची घेतोच, कुटुंबासाठी जे ते करता. आम्ही कुटुंबासाठी राबतो, तुम्ही कुटुंबासाठीच राबला. तर मुलं झाले, त्याचं शिक्षण, आई वडील, अमुक हे सगळं आपल्याला बघावं लागतं. पण त्याही बरोबर स्वतःची तब्येत सांभाळा, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, निष्काळजीपणा करू नका. गाड्या चालवताना आता तुम्ही थोडेसे मॅच्युअर झाला, तुमच्या काही शायनिंग वगैरे आता नाहीये. आणि तसं जर केलं तर आपली बाईकच आपल्याला नाव ठेवते चालव, बरोबर आहे का? म्हणजे ह्या गोष्टी ना थोड्याशा टाळा आणि व्यवस्थितपणे भावी आयुष्यात तुमच्या चांगल्या पद्धतीने शेतात झालेले जे तुम्ही जवळजवळ सगळे, तर त्याही पेक्षा आरोग्य सगळ्यात महत्वाचं सांभाळून पुढल्या आयुष्याला सामोरे जा. जीवनामध्ये औषधापेक्षा मोठं काम मित्र करत असतो. आणि मग हे मित्र जर तुम्ही चांगले जोडले तर भविष्यात केवढाही मोठा व्याधी असो, कोणतीही अडचण असो, तिला सोल्युशन त्या ठिकाणी असतं. कारण मार्ग काढण्याचं हे एक माध्यम आहे. या माध्यमातून तुम्ही आज हा जो पहिलं रोपटं तुम्ही जे या मेळाव्याच्या रूपाने लावलं, उत्तरोत्तर वर्षानुवर्ष हे कार्य चालत राहिलं पाहिजे. दरवर्षी सातत्याने गेट टुगेदर घेत चला आणि त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि त्या प्रत्येक मेळाव्याला आम्ही सगळे हजर राहू. म्हणजे आम्हाला आपण वाढदिवस साजरा करत असताना म्हणतो जीवेत शरद शतम, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो. पण तुमचा 100 साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही हजर नाही. भोगानेच आम्हाला तुमच्यापेक्षा 100+ लाईफ लागेल. अशा प्रकारचं सुंदर कार्य या यात्रेच्या माध्यमातून उभं राहिलं. 2012च्या बॅचमधून सर्व एकत्र आले, त्यांनी फक्त आता एकमेकांच्या क्रेडिट ग्रुप तयार करा, ग्रुप आहे, सपोर्ट करा आणि काय करा, ग्रुप मध्ये आम्हाला ठेवा. म्हणजे गरज आहे. चांगले गप्पा मारा व्यवस्थित. काय होतं तो एक दबदबा त्या ठिकाणी असला पाहिजे. टोटल किती विद्यार्थी होते त्यावेळेस? हा उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, पण ते जड वाटायचं. कसं पाठ करायचं आणि मग एक वेळेस मी त्याची आरतीच बनवून टाकली. जसं उंदरावर बैसुनी दुडदुड आहे ती, लाडू मोदक म्हणे खाया मागती, तसं कर्णावर बैसोनी पायथागोरस आला आणि उरलेल्या बाजूंचा वर्ग करून गेला. जय देव जय देव. अशा प्रकारच्या क्लुप्त्या त्या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा काढल्या. त्यानंतर इंदिरा गांधींनी हे वाक्य म्हटलेलं आहे, जीवन जगत असताना प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी असं ठेवत असताना जर आपण खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर गेलो तर जशी काठीला काठी घासल्यानंतर अग्नी तयार होतो, तशी दगडाला दगड घासल्यानंतर त्या ठिकाणी तेल सुद्धा घालण्याचं, पाय मारल्यानंतर पाणी काढण्याची जशी ताकद असते, तसं लाथ मारली ते पाणी काढेल. तसं वाळूचे करण रगडिता तेलही गळे, इतकी मेहनत करा की त्या वाळूला सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये असलेलं मॉइश्चर ऐवजी मी त्या ठिकाणी स्निग्धावली खाली टाकला पाहिजे. एवढी प्रचंड मेहनत उभी जर केली तर या देशाला एक वेगळा खांब उभा राहण्यासाठी कुठं एका वेगळ्या प्रकारचं पौष्टिक नॉलेज देण्याची गरज नाही. की एक वाक्य त्या ठिकाणी आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. कारण पुस्तक, मस्तक, हस्तक आणि नतमस्तक ही 4 शब्द जी आहे
या जगाच्या पाठीवर ज्यांनी पुस्तकं वाचली त्याचं मस्तक शांत होतं. ज्याचं मस्तक शांत पुस्तक वाचून झालं तो कोणापुढेही नतमस्तक होत नाही, विकला जात नाही. आणि त्यांनी जगातले 58,000 ग्रंथ ज्यांनी वाचले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर पाय देऊन जर आपण चाललो तर जग आपल्याला पुढे नतमस्तक होतं. म्हणून पुस्तक व्यासपीठावर होतं ती म्हणजे शाळा. त्या शाळेतून मुलं घडवण्याचं, त्यांना एक दिशा देण्याचं एक मोटिवेशनल काम खऱ्या अर्थानं ज्या माध्यमातून केलं जातं ते अविरतपणे आम्ही करत आलो असो. पुनश्च एकदा आपणा सर्वांना लाख लाख मनापासून मनपूर्वक शुभेच्छा शब्दांकित करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय लक्ष्मण मुरुंदर मदगे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले निनावी आणि आडसरे दोन्ही शाळेचे माझे व्यवसाय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे 2012 या सालातील इयत्ता 10वीची बॅच, त्याचप्रमाणे जरी 2012ची बॅच नसली तरी इतरही त्या ठिकाणी उपस्थित असलेली इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व माझे कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, की अचानक त्या ठिकाणी काल मला योगेश ठाकरे यांचा फोन आला, म्हणजे आपल्याला गेट टुगेदर कार्यक्रम घ्यायचा. तर त्या ठिकाणी माझ्या समोर या 35 वर्षामध्ये एक समस्या असते, नेहमीच समस्या राहिलेल्या आहे की एखादा कार्यक्रम म्हटल्यानंतर कोणताही कार्यक्रम घ्या त्या ठिकाणी नियोजन खूप महत्त्वाचं असतं. काय तर पहिलं माझ्या डोळ्यासमोर चित्र जे उभं राहतं ना ते नियोजन. मग त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना असं वाटलं सरळ एकदम होकारे देत नाही आणि नकारे देत नाही, याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की काल रविवार सुट्टी, एकाही शिक्षकाशी मी बोललेलो नाही. कोणतंही काम करत असताना मी त्या ठिकाणी सर्वप्रथम माझे जे हात आहेत, माझे जे भाऊ आहेत ते मला अगोदर भक्कम करावे लागतात. की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा एखादा छोटा कार्यक्रम असो, मोठा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, तो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. तुम्ही एवढे कष्ट घेतलेले आहात तर त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम हा उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी व्हावा ही माझी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सदिच्छा असते. आणि तरीही त्या ठिकाणी कुठल्याही रूपाने या ठिकाणी बघितलं आपण इतर सरांशी चर्चा झालेल्या तर पेंढारे सर आहेत, त्यानंतर पालके सरांशी, बाबू सरांशी आणि सोने सरांशी तुम्ही चर्चा करून तरीही मी त्या ठिकाणी काही नकार दिला नाही की जे काही सकारात्मक दृष्टिकोनातून आपण बघू किती विद्यार्थी येत आहेत या दृष्टिकोनातून आपण ते नियोजन केलं आणि म्हटलं एवढा जर मुलांचा उत्साह असेल तर आपण सुद्धा त्या ठिकाणी वेळ देण्यास हरकत नाही. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, कारण देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्ड वर्क. स्वर्गीय इंदिरा गांधींनी हे वाक्य म्हटलेलं आहे. जीवन जगत असताना प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी असं ठेवत असताना जर आपण खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर गेलो तर जशी काठीला काठी घासल्यानंतर अग्नी तयार होतो तसे दगडाला दगड घासल्यानंतर त्या ठिकाणी तेल सुद्धा घालण्याचं, पाय मारल्यानंतर पाणी काढण्याची जशी ताकद असते तसं लात मारेल तिथे पाणी काढेल, तसं वाळूचे करोड रगडिता तेलही गळे. इतकी मेहनत करा की त्या वाळूला सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये असलेलं मॉइश्चर ऐवजी मी त्या ठिकाणी स्निग्धावली खाली टाकला पाहिजे. एवढी प्रचंड मेहनत उभी जर केली तर या देशाला एक वेगळा खांब उभा राहण्यासाठी कुठे वेगळ्या प्रकारचं पौष्टिक नॉलेज देण्याची गरज नाही. की एक वाक्य त्या ठिकाणी आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. कारण पुस्तक, मस्तक, हस्तक आणि नतमस्तक ही 4 शब्द जी आहे या जगाच्या पाठीवर ज्यांनी पुस्तकं वाचली त्याचं मस्तक शांत होतं. ज्याचं मस्तक शांत पुस्तक वाचून झालं तो कोणापुढेही नतमस्तक होत नाही, विकला जात नाही. आणि त्यांनी जगातले 58,000 ग्रंथ ज्यांनी वाचले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर पाय देऊन जर आपण चाललो तर जग आपल्याला पुढे नतमस्तक होतं. पुस्तक व्यासपीठावर होतं ती म्हणजे शाळा. त्या शाळेतून
मुलं घडवण्याचं, त्यांना एक दिशा देण्याचं एक मोटिवेशनल काम खऱ्या अर्थानं ज्या माध्यमातून केलं जातं ते अविरतपणे आम्ही करत आलो असो. पुनश्च एकदा आपणा सर्वांना लाख लाख मनापासून मनपूर्वक शुभेच्छा शब्दांकित करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. जे मित्र आम्हाला सोडून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून 2 मिनिटं जागेवरती उभे राहून पसायदान घेण्यात आले. तर आज एवढे सगळे मिळून खूप आनंद झाला, कारण की फक्त ग्रुपवरती बोलणं आणि इथं प्रत्यक्ष येणं याच्यात खूप फरक आहे. आणि बरेचदा प्लॅन केला, या दिवशी भेटू त्या दिवशी भेटू, पण काय भेटणं झालंच नाही. मग बोललो आता जे होईल ते आपण आज भेटू. जरी आपल्याला आज पाहिजे तसा कार्यक्रम करता नाही आला, पण आपण एक दिवस सरांना हे करून चांगला असा कार्यक्रम करू. थँक्यू सर्वांना. आपल्या सरांचे सगळ्यांचे आभार, आणि त्यांनी आम्हाला आपल्याला जो वेळ दिला त्याच्यासाठी सगळ्यांचे मी आभार मानतो. अख्ख्या गावाचं निघालं पण विशालचं काय फोटो निघालं. काढ तू, काय अडचण नाही. निवंत दलित गोटी या संस्थेचं प्रथम शाखा सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे बुद्रुक या ठिकाणी 1987 पासून चालू झाली. अनेक विद्यार्थी या ठिकाणी गेल्या 35-36 वर्षामध्ये तयार झालेले आहेत. अतिशय दैदिप्यमान कामगिरी विविध क्षेत्रामध्ये आज आपल्याला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, नवे काही विद्यार्थी तर शिकून शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्याबरोबर आमच्या सर्वांच्या समवेत कार्यरत आहेत. साबळे सरांसारखे विद्यार्थी त्या ठिकाणी आज बरोबर आलो आहे आम्ही. असेच काही ही 2000 बॅचची जी 12ची जी बॅच आहे, अतिशय सुंदर आणि पहिला असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी नेटवर्क उभं केलेलं आहे. विद्यालयाच्या दृष्टीने, गावाच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य आणि दिशादर्शक उपक्रम आहे. विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे की या परिसराला एक संजीवनी ठरणारे असे आपले सन्माननीय थेरे सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35-36 वर्षापासून हे ज्ञानदानाचं कार्य या पवित्र क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घडत आहे. आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये या चांगल्या कार्याचा मुहूर्तमेढ या ठिकाणी सुरू झाली. या माझ्या 2012च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना पाहून खऱ्या अर्थानं सद्गतीत झालो. खूप आनंद वाटला की असंच येणाऱ्या भावी काळामध्ये वर्षानुवर्ष असे स्नेह मेळावे विद्यालयामध्ये आयोजित केले पाहिजे. यातून एकमेकांच्या सुखदुःखांची जाणीव होते, एकमेकांची बॉन्डिंग तयार होते, एक वेगळं नेटवर्क तयार होतं. सांगायला अभिमान वाटेल की मी 1989च्या बॅचचा इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे, परंतु 25 वर्ष सेवा झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे बाबा आपण एकत्र यायला पाहिजे. आणि आम्ही 5 मित्र एकत्र आलो आणि 83 पट असलेल्या वर्गाचा आम्ही 70 मुलं एकत्र आलो. 83 पैकी 13 मुलं वेगवेगळ्या आजाराने दिवंगत झाली. त्यांना आम्ही प्रथमतः श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या दुःखामध्ये सामील झालो. पण 70 पैकी देखील 58 जण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित, मुलं आणि मुली. आणि एक विशेष बाब की माझ्या 48 मध्ये 50 मध्ये मी ते गेट टुगेदर घेतलं, त्यावेळेस मला जे मुख्याध्यापक होते सपत्नीक वयाच्या 84 वर्षी त्या ठिकाणी त्या पहिल्या गेट टुगेदरला आम्हाला उपस्थित झाले. खूप आनंद घेतला. असाच आनंद येणाऱ्या भावी काळामध्ये या 36 बॅचेस आपल्या हाताखालून गेलेले आहेत. या प्रत्येकाने या ठिकाणी घ्यावं. एक माणसाने आपली मतं अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम आहे, सुखदुःख विसरण्याचं एक माध्यम आहे. आणि यातून एक आपलं या शाळेसाठी आपण काय होतो, शाळा काय झाली, शाळेला काय आपण करू शकतो, शाळेसाठी एक किती प्रेरणा देऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहे, खालीचा वाटा आम्ही त्या ठिकाणी उचलू शकतो.
आम्ही असंच बोलत होतो, परंतु जेव्हा 58 मुलं एकत्र आलो आणि एक भरीव असं काम आम्ही आमच्या शाळेसाठी उभं केलं, आजही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर आनंद वाटतो की ज्या गुरुजनांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी ज्ञानाचे संस्कार दिले, धडे दिले, हीच मुलं खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधांसाठी धडपडत असतात. आणि यातूनच येणाऱ्या 36 वर्षामध्ये मी मागे नेहमीच माझ्या भाषणात सांगत असतो की अडसरे गाव जेव्हा मी इथे आलो 1995-96 साली 240 पट होता. तो केव्हा 490 पर्यंत गेला कळाला सुद्धा नाही. पण नुसता 490 वर जाऊन भागला नाही तर इगतपुरी तालुक्यातील सर्वात जास्त पदवीधरांचं गाव हे अडसरे गाव ठरलेलं आहे. इगतपुरीमध्ये सर्वे झाला. ही आनंदाची बाब आहे. कोणतीही गोष्ट एका दिवशी पूर्ण होत नाही, कोणतीही गोष्ट एका रात्रीत पूर्ण होत नाही. त्याची सुरुवात चांगली केली पाहिजे. तो चांगला सुविचार या 2012च्या माझ्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना सुचला. सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. मी त्यांचं आणि आजच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थिरे सर, त्यांचे सर्व सहकारी, आमचे त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले सोनवणे सर, साबळे सर, आहेर सर, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या सर्व बाल विद्यार्थ्यांना भावी काळ सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा, यशाचा आणि आरोग्यदायी जावो. तुमच्या हातून अशाच प्रकारचं शाळेच्या प्रती एक सामाजिक काम निर्माण व्हावं अशी एक भावना आणि या शाळेबद्दल सातत्याने एक सहकार्य वृत्ती आपल्यामध्ये सातत्याने राहो. येणाऱ्या काळामध्ये आपली जी येणारी पिढी आहे ही निश्चितच आपण आणि आपल्यापेक्षा एक वेगळं युनिक तयार होईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक वर्ग शिक्षक या नात्यानं एक 8वी 9वी 10वीला हे सगळ्या मुलांचा मी एक वर्ग शिक्षक होतो या नात्यानं एक प्रामाणिक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे या ठिकाणचे या स्नेह संमेलनाच्या निमित्ताचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. गेट टुगेदरची सांगता झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला. ग्रुप फोटो काढल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या आवडत्या मित्राबरोबर तसेच आपापल्या आवडत्या शिक्षकांबरोबर देखील फोटोज काढले. फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं कुठंतरी फिरायला जायचं. तर मग काय, काढल्या गाड्या आणि निघालो थेट सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी. सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी जात असताना प्रत्येकजण आपल्या जिगरी मित्राच्या गाडीवर बसला होता. जणू काय असं वाटत होतं आम्ही अजून हायस्कूलमध्येच आहोत. आजचा दिवस हा आमच्यासाठी खूपच सुंदर, छान आणि अविस्मरणीय होता. कारण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण खूप बिझी आणि व्यस्त आहे. आणि सगळेजण एवढे व्यस्त आणि बिझी असताना देखील एकत्र आले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जसे म्हणतात ना, जुनं ते सोनं, तसेच आम्हाला सोन्यासारखे मित्र भेटले. याचा आम्हाला खूपच अभिमान आणि गर्व आहे. सर्व तीर्थ टाकेदला जात असताना प्रत्येकजण एकमेकांना आवाज देत होते, चिडवत होते. ही सगळी मजाक मस्ती, एन्जॉयमेंट करत असताना आम्ही कधी सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणी पोचलो हे पण आम्हाला कळलं नाही. सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणी पोचल्यानंतर आम्ही हातपाय धुवून श्रीरामांचे दर्शन घेतले. आमच्या या गेट टुगेदरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही पण एकत्र आलो, तुम्ही पण एकत्र या आणि तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुम्हाला आमचे गेट टुगेदर कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी योगेश तातळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.